विद्यार्थी मित्रो, आपण अर्थशास्त्राच्या काही व्याख्यांचा आढावा आपण घेतला. अर्थात ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित काही व्याख्यांचा आपण आढावा घेतला. त्याशी रिलेटेड काही अर्थशास्त्राच्या शाखांचा आपल्याला इथं आढावा घ्यायचा आहे. मुळात पहिल्या दिवशी आपण अभ्यासलं की अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे आणि या सामाजिक शास्त्राच्या दोन शाखा आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी समग्र अर्थशास्त्र. परत या टॉपिकवर आधारित एक टॉपिक पुढच्या वर्षी तुम्हाला पहिल्याच 12वीला हा टॉपिक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात आणि समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रोज इकॉनॉमिक्स असं म्हणतात. जर भविष्यामध्ये तुम्ही जर BA इकॉनॉमिक्स किंवा MA इकॉनॉमिक्स केला तर तिथं MAला तुम्हाला स्वतंत्र सूक्ष्म अर्थशास्त्र 100 मार्काचा पेपर आणि समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हा 100 मार्काचा स्वतंत्र पेपर तुम्हाला असणार आहे. अर्थात आपल्याला या ठिकाणी काय अभ्यासायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्द कुठल्या शब्दापासून आलेला आहे. मुळात सूक्ष्म अर्थशास्त्र त्याला इंग्रजीमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. मायक्रो इकॉनॉमिक्स हा इंग्रजी शब्द ग्रीक शब्द मायक्रोज या शब्दापासून आलेला आहे की याचा अर्थ अतिसूक्ष्म, लहानात लहान, एखाद्या कणाचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. दुसऱ्या बाजूला सामाजिक शास्त्राची दुसरी शाखा की त्याला आपण स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र म्हणतो. समग्र म्हणजे संपूर्ण, एकूण. आणि याचाच अर्थ समग्र अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं. अर्थात समग्र अर्थशास्त्राला किंवा स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मॅक्रो याचा अर्थ संपूर्ण, मोठा समुदाय. भारत ही एक अर्थव्यवस्था आहे आणि भारतातील पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. दोन उदाहरणं जर आपण अभ्यासायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं. वैयक्तिक घटक म्हणजे काय? एका व्यक्तीचा अभ्यास, एका कुटुंबाचा अभ्यास, एका व्यक्तीच्या बचतीचा अभ्यास, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास, एका झाडाचा अभ्यास, एका उद्योग संस्थेचा अभ्यास. एक याचा अर्थ गाव आहे, त्या गावामध्ये एका कुटुंबाचा अभ्यास सूक्ष्म. तर संपूर्ण कुटुंबाचा अभ्यास करणं म्हणजे समग्र अर्थशास्त्र. साधं तुम्हाला आवडेल असं उदाहरण, सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अर्थ आकाशात विहार करणाऱ्या गरुडाचा अभ्यास न करता साखरेच्या शोधात असणाऱ्या मुंगीचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. दुसऱ्या बाजूला समग्र अर्थशास्त्राला आकाशात विहार करणाऱ्या गरुडाचा अभ्यास करणं, कारण गरुडाची नजर किंवा ही तीक्ष्ण असते, लांबपर्यंत नजर असते आणि तो आपलं भक्ष्य शोधण्यासाठी पूर्ण तो परिसर तो निहाळत असतो. याचाच अर्थ गरुडाची झेप किंवा गरुडाचं जे लक्ष असतं ते संपूर्ण बराचसा भाग त्यानं व्यापलेला असतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र हे दोन्ही अर्थशास्त्राचा वापर सर्वप्रथम 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञानं केलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र. लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच काय? जो एखादं जंगल असेल तर जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणारं शास्त्र. भारत ही एक अर्थव्यवस्था आहे, पण भारतातल्या अर्थव्यवस्थेचा फक्त बेकारीचा अभ्यास करणारं शास्त्र. याचाच अर्थ घटक अनेक आणि त्या घटकापैकी एका घटकाचा सूक्ष्मपणे अभ्यास करणारं शास्त्र, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली, सूक्ष्म म्हणजे लहान. ज्या अर्थशास्त्रात लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. त्याच्या अपोजिट दुसरा शब्द समग्र अर्थशास्त्र. अर्थात तिथं आपल्याला फक्त सूक्ष्म अर्थशास्त्राचा आढावा अगोदर घ्यायचा आहे आणि हा घटक अभ्यासल्यानंतर समग्र अर्थशास्त्राकडे जायचं आहे. त्यामुळे सध्या मी समग्र अर्थशास्त्र हा घटक पाठीमागं ठेवतोय, आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जायचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला केनेथ बोल्डिंग यांनी एक व्याख्या दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे बा बोल्डिंगनं? विशिष्ट उत्पादन संस्था. विशिष्ट उत्पादन संस्था एक साखर कारखाना, विशिष्ट कुटुंब, माझं एकट्याचं कुटुंब, वैयक्तिक किमती, एका वस्तूची किंमत,
एका व्यक्तीचं म्हणजे माझं उत्पन्न, वैयक्तिक उद्योग, माझा उद्योग व विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणलेलं आहे. याचाच अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कन्सेप्ट लहान आहे. विशिष्ट उत्पादन संस्था म्हणजे फक्त एक साखर कारखाना. महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने आहेत, पण एका साखर कारखान्याचा अभ्यास. महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब आहेत, त्या कुटुंबापैकी माझ्या कुटुंबाचा अभ्यास करणारं शास्त्र. अनेक वस्तू अर्थव्यवस्थेमध्ये आहेत, पण त्यामध्ये एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास करणारं शास्त्र. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्यांच्यापैकी माझ्या एकट्याच्या उत्पन्नाचा अभ्यास करणारं. आता माझा शब्दप्रयोग जर लक्षात आलेला असेल, फक्त एकट्या व्यक्तीचा, लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राशी रिलेटेड काही संज्ञा आलेल्या आहेत, त्या संज्ञांचा आढावा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे. अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे गरजा. गरज म्हणजे काय? अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून समाधानाच्या अभावाची जाणीव असणं म्हणजे गरज. याचाच अर्थ आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत आणि नेमकी गरजेची व्याख्या करणं सुद्धा अवघड आहे. माणसाचं समाधान बऱ्याच वेळा होत नसतं आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये समाधान त्याचं झालेलं नाही आणि त्याच्या पुढचा पुढचा प्रश्न आहे त्याला म्हटलेला आहे गरज. कारण गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. याचाच अर्थ अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे समाधान न होणं आणि ते जेव्हा व्यक्तीला जाणवतं त्याला गरज असं म्हणतात. अर्थात गरजा वाढण्याची दोन कारणं काय? साहजिकच पहिलं कारण आपल्या समोरच आहे. भारत मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. 134 कोटी लोक भारतामध्ये राहतात. म्हणजे सर्वात मोठी गरज वाढण्याचे कारण देशाची लोकसंख्या. लोकसंख्या मर्यादित असते, प्रत्येकाचं उत्पन्न वाढलं असतं, शेतीवरती उत्पन्न मिळालं असतं, ते कमी लोकांच्या मध्ये विभागलं गेलं असतं, पर्यायानं आपलं उत्पन्न वाढलं असतं आणि पर्यायानं आपल्या गरजा काही प्रमाणात कमी झाल्या असतात. पण मुळात काय होतं आहे? लोकसंख्या प्रचंड आहे. वाढत्या लोकसंख्येमुळं आपल्याला गरजा आपल्या पूर्ण होऊ शकत नाहीत. अनेकांचे प्रश्न आहेत, प्रत्येकाला ती गरज आहे, प्रत्येकजण सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि पर्यायानं लोकसंख्येत झालेली वाढ हे पहिलं कारण आहे. दुसरं, नवीन शोध. नवप्रवर्तनामुळं राहणीमानाचा दर्जा प्रत्येकाला वाटत असतं माझं राहणीमान सुधारलं पाहिजे. मी पूर्वी झोपडीमध्ये होतो, किमान आता एखाद्या पत्र्याच्या खोलीमध्ये असेल. जेव्हा पत्र्याच्या खोलीत येतो तेव्हा गरज निर्माण होते की माझ्याकडे एखादा चांगला बंगला असावा. बंगला असा आहे, एखादी गाडी असावी, 2 व्हीलर गाडी असावी. ते स्वप्न पूर्ण झालं, 4 व्हीलर गाडी असावी. गरजा या कधीही थांबणाऱ्या नाहीत. याचाच अर्थ नवीन नवीन जसे शोध लागत जातात किंवा त्या नवप्रवर्तनामुळं व्यक्ती इतरांचं अनुकरण करते. शेजाऱ्यांच्यामध्ये फ्रीज आलेलं आहे, शेजाऱ्यांच्यामध्ये 32 इंची LED आलेलं आहे, शेजाऱ्यांच्यामध्ये लॅपटॉप आलेला आहे. मग ते हळूहळू गरज आपल्यामध्ये येते, आपल्याही घरात असावं. याचा अर्थ गरजा या नवप्रवर्तनामुळं, लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामुळं गरजा वाढतात. ही दोन कारणं सांगितलेली. आता गरजांची काही वैशिष्ट्य सांगितलेले. पहिलं वैशिष्ट्य सांगितले की गरज अमर्यादित गरजा. आपण अर्थशास्त्राच्या व्याख्यामध्येच अभ्यासलं. मानवी गरजा हे असंख्य आहेत, अमर्यादित गरजा आहेत. मानवी गरजा कधीही पूर्ण होत नाहीत. एखादी गरज जेव्हा पूर्ण होते तेव्हा दुसरी गरज निर्माण होत असते. सांगण्याचा उद्देश अनंत गरज आहेत, असंख्य गरज आहेत. तुम्हीच अभ्यास करा की आपल्या समाजामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबाच्या गरजा किती आहेत. अनेक प्रश्न आहेत. उत्पन्न नाही तर रोजगार नाही तर घरामध्ये वस्तू पैशाचा स्रोत कमी पडतोय. अनेक प्रश्न आहेत. मुलांचं शिक्षण आहे, घरातल्या अन्नधान्याचा प्रश्न आहे. सांगण्याचा उद्देश मानवी गरजा या असंख्य आहेत, अमर्यादित गरजा आहेत आणि ह्या गरजा कधीही संपणाऱ्या नाहीत. कारण एक गरज पूर्ण झाल्यानंतर दुसरी गरज निर्माण होत असते. याचा अर्थ अमेरिकेत सुद्धा अनेक गरजा निर्माण होतात, तरीही अमेरिका काही गरजा पूर्ण करून दुसऱ्या गरजा येत असते, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. दुसरं वैशिष्ट्य आहे गरजा पुनरुद्भव असतात. याचाच अर्थ एक गरज संपली की ती दुसरी गरज निर्माण होते, नव्यानं गरज निर्माण होते. सांगण्याचा उद्देश की गरजा पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. एकदा जेवणाचा प्रश्न संपला की संपला असं नाही, परत जेवायला आपल्याला तयारी करावी लागते. आजचं जेवण केलं, उद्याच्या जेवणाची तयारी करावी लागते. आज भाजीपाला आणला, उद्या परवा संपणार आहे, परत आणावं लागणार आहे.
गरजा या पुनरुद्भव असतात किंवा गरजा पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. आता त्यातल्या त्यात त्यांनी काही गरजा ह्या प्रसंगावर असतात असं सांगितलेलं आहे. प्रसंगावर म्हणजे उदाहरणार्थ पावसाळा आहे, पावसाळ्यात व्यक्तीची काय गरज असते, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, तुम्हाला तर बाहेर जायचं आहे, सोबतचा रेनकोट पाहिजे, छत्री पाहिजे. कारण प्रसंग कसा आहे त्या प्रसंगाप्रमाणे गरज आहे. एखाद्या वेळेला घर गळत असेल, पावसाचं प्रमाण वाढणार आहे, आपल्याला काय करायचं, घर गळत असेल तर प्लास्टिक कागदाची गरज भासणार आहे घरावर टाकण्यासाठी. दुसरं उदाहरण दिलेलं आहे की हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, भरपूर थंडी आहे, तुमच्याकडे स्वेटर नाही, गरज निर्माण झाली, आपल्याकडे स्वेटर पाहिजे, चांगले ब्लँकेट्स पाहिजेत, दुसऱ्या बाजूला लोकरीचे कपडे पाहिजेत. प्रसंगानुरूप काही गरजा आपल्या निर्माण होत असतात. त्यानंतर गरजेचा तिसरा प्रकार आहे, गरजा ह्या लिंगभेदानुसार असतात किंवा गरजा ह्या वयानुसार बदलतात. आता एक चित्रामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, लहान बाळाचं काय काम आहे, त्याची गरज काय आहे, त्याला वेगवेगळी खेळणी दिलेली आहेत, तो खेळत बसणार आहे. एक खेळणं दिलं त्यानं दुसरं जरी बघितलं तरी त्याला दुसरं खेळणं हवं असतं. म्हणजे लहान मुलाला खेळण्याची गरज आहे, खेळणी त्याच्याकडे असली पाहिजेत. त्याच जर मध्यमवर्गीय असेल तर तो म्हणणार आहे आपल्याकडे गाडी असली पाहिजे, गाडीची गरज आहे त्याची. आणि एक वयोवृद्ध महिला दाखवलेले, पुस्तकाची त्याला गरज आहे, चष्म्याची गरज आहे, थंडी वाजत असेल तर स्वेटरची गरज आहे, वेळ प्रसंगी डॉक्टरची सुद्धा त्याला गरज आहे. याचाच अर्थ लहान बाळाची गरज वेगळी आहे, मध्यमवर्गांची गरज वेगळी आहे आणि वयोवृद्ध लोकांची त्याही गरजा वेगळ्या आहेत. गरजांचं आणखीन वैशिष्ट्य, गरजा ह्या लिंगभेदानुसार बदलतात. लिंगभेद, स्त्री पुरुष, स्त्रियांच्या गरजा वेगळ्या आहेत, पुरुषांच्या गरजा वेगळ्या आहेत. स्त्रिया त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात तरीही त्या कमी पडतात, पुरुषांच्या गरजा वेगळ्या आहेत. याचा अर्थ स्त्री पुरुष यानुसार म्हणजे लिंगभेदानुसार गरजांचे प्रकार वेगळे आहेत. त्यानंतर गरजा या पसंती क्रमानुसार बदलतात. सांगितले 5 वस्तू तुमच्या दृष्टिकोनातून कुठल्या महत्त्वाच्या, तुम्ही क्रम ठरवायचा आहे. प्रेफरन्स कशाला तुम्ही देणार आहे, ज्या वस्तूची जास्त गरज तुम्हाला असेल ती अगोदर तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ त्या दृष्टिकोनातून पसंतीक्रम ठरवलं होतं, लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, रूढी, परंपरानुसार गरजा बदलत असतात. उदाहरणार्थ तंबाखू खाणाऱ्याला कशाची गरज आहे, तंबाखूची गरज आहे. मांसाहार खाणाऱ्या व्यक्तीला मांसाहारीमध्ये गरज आहे, त्यामध्ये शाकाहारी व्यक्तींना गरज नाही. दुसरी गोष्ट, चहा पिणाऱ्याला चहामध्ये गरज आहे, एखादी दारू पिणारी व्यक्ती असेल तर त्याला दारूमध्ये सुद्धा गरज असते. गरजा ह्या वेगवेगळ्या असतात, त्या सवयीप्रमाणे असतात. ज्याची सवय आहे त्याला ती गरज पूर्ण करण्याची तलब होत असते आणि त्या दृष्टिकोनातून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पुढचा गट सांगितले, गरजा हवामानानुसार आणि ऋतुमानानुसार बदलतात. उन्हाळ्यात गरजा वेगळ्या असणार आहेत. उन्हाळ्यात कशाची गरज भासते, आपल्याला कोल्ड्रिंकची गरज भासते, थंड पदार्थ, थंड फळं, कलिंगडन असेल. सांगण्याचा उद्देश, उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं टेम्परेचर कमी करण्यासाठी थंड पेयांचा वापर जास्त केला जातो. हिवाळ्यामध्ये कशाची गरज असते, थंडी जास्त असते, लोकरी कपडे आहेत, लोकरी कपड्याची गरज नसते. पावसाळ्यामध्ये रेनकोट आहे, छत्री आहे, प्लास्टिक आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश, हवामान बदललं, ऋतू बदलला, त्यामुळं गरज बदलत असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगितलेले, गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. आता संस्कृती पसंती क्रमानुसार किंवा संस्कृतीनुसार बदलतात. याचा अर्थ रूढी, परंपरा, धर्म, त्या धर्माप्रमाणे काही रूढी परंपरा असतात, त्या रूढी परंपरेचं पालन त्या धर्माकडून केलं जात असतं. अशा वेळेला उदाहरण त्याचा आहार असेल, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, यावर सुद्धा गरजा अवलंबून असतात. आणि म्हणून हे गरजांचं एक वैशिष्ट्य आहे, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या पसंती, लोकांच्या सवयीनुसार गरजा बदलत असतात. उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये बुरख्याला महत्त्वाचं स्थान मानलं जातं. म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये बुरखाच्या किमती वाढल्या तरी ते खरेदी करतात, कारण त्यांची ती सवय आहे, परंपरा आहेत, धर्म रूढी परंपरा आहेत त्या. हिंदू धर्मामध्ये बऱ्याच लोक कुंकू वापरतात, कुंकू हे त्यांचं भाग्याचं प्रतीक मानलं जातं. महिलांच्या हातामध्ये बऱ्याच प्रमाणात बांगड्यांचा वापर केला जातो. सांगण्याचा उद्देश की गरजा ह्या पुनरुद्भव असतात, गरजा ह्या वयानुसार बदलत असतात, गरजा लिंगभेदानुसार बदलतात आणि गरजा ह्या पसंतीक्रमानुसार बदलतात. तर अर्थशास्त्रातल्या काही संकल्पना, अर्थात गरजा, त्या गरजांची काय वैशिष्ट्ये आहेत, गरजा कशामुळे निर्माण होतात,
या भागाचा आपण आढावा घेतलेला आहे। यानंतर सुद्धा काही अर्थशास्त्राच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना पुढच्या टप्प्यात आपण अभ्यासू।